राजीवजींच्या प्रवासात सुद्धा तुम्ही त्यांना खूप साथ दिलेली, म्हणजे त्यांचं सुद्धा ट्रॅव्हलिंग मला वाटतं होत होतं आणि मेजरली आम्ही त्यांना दिल्लीत पाहायचो. तर अशा काळामध्ये मतदारसंघ सांभाळणं किंवा हिंगोली सांभाळणं, जिल्ह्याकडे लक्ष देणं, घराकडे लक्ष देणं, मुलांकडे लक्ष देणं, हे कसं सांभाळत होतात त्या काळात? 2002 मध्ये आमचं लग्न झालं आणि तेव्हा त्यांना पंचायत समितीपासून सुरुवात करायची होती. मग तर पंचायत समिती इलेक्शन्स मध्ये मग जो प्रचार असेल हे असेल तेव्हा माझ्यासाठी खूप नवीन होतं. परंतु तुमच्या घरची पार्श्वभूमी तशी राजकीय नव्हती, नॉन पॉलिटिकल. इकडे येऊनच मी पहिल्यांदा पॉलिटिक्स बघितलं, तर ते सगळं खूप नवीन होतं माझ्यासाठी, की जाऊन प्रचार करणं, गावागावात जाणं, ते पण इतक्या छोट्या छोट्या विलेजेस आहेत आमच्या इकडे हिंगोली भागाकडे. आणि पंचायत समितीमध्ये तुमच्याकडे फक्त ते 6 ते 8 विलेजेस असतात. तर तेवढ्या विलेजेसमध्ये जाणं, प्रचार करणं, परत दिवसा रात्री परत ते सगळं करून पुन्हा घरी यायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं. पण मग नंतर जेव्हा तो सक्सेस मिळाला पंचायत समिती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसला, तो देन आय फेल्ट की दिस इज, इफ ही इज हॅपी इट इज समथिंग गुड. कारण मला तेवढं फार काही कळायचं नाही तेव्हा. आणि नंतर मग ते 2007 मध्ये जिल्हा परिषदेला गेले. नंतर 2009 मध्ये मग तेव्हा जेव्हा ते 8 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष झाले, तो दॅट टाइम काय झालं, त्यांना पूर्ण महाराष्ट्र फिरावा लागला. सो बाय दॅट टाइम आय वॉज रेडी देअर. ते म्हणे आता 1 वर्ष तुला इथे सांभाळायचंय, कारण 9ला मला आमदारकी लढायची म्हणे, पण मला महाराष्ट्र पण फिरावं लागणार, त्याच्यामुळे आता तू इथे सांभाळ. आणि मग ते वर्ष माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग होतं. म्हणजे वर्षभर मी तेव्हा फुल केलं 2008-2009. आणि मग 9ला जेव्हा ते आमदार झाले आणि त्याच्यानंतर त्यांना लगेच 2010च्या फेब्रुवारीमध्ये ही वॉज इलेक्टेड ॲज द IYC प्रेसिडेंट. मग त्यांचा प्रवास सुरू झाला ह्या राज्यातून त्या राज्यात. सकाळी फोन केला तर तामिळनाडूला असायचे, संध्याकाळी केरळला असायचे, दुसऱ्या दिवशी हरियाणा, तिसऱ्या दिवशी पंजाब. सो इट वॉज व्हेरी स्ट्रेंज. आणि मग कधीतरी एक 8-10 दिवसाने घरी यायचे ते कळमनुरीकडे. तर म्हणजे बॅक होमला मला पूर्ण मतदारसंघ मी सांभाळायची, कारण तोपर्यंत सवय झाली होती. आणि तोपर्यंत मुलगा माझा होता आणि एक मुलगी पण जन्माला आली होती. आणि मग नंतर मी मग ह्या सगळ्यातच गुंतून गेली. बट देन आय एन्जॉयड माय दॅट काइंड ऑफ वर्क ऑल्सो, टू बी अ सपोर्ट, बॅक सपोर्ट फॉर माय हजबंड. आणि आनंददायी प्रवास झाला सगळा.